आयुष्यात कमबॅक असा असावा की तो प्रत्येक व्यक्ती तोंडात बोट घालून बसला पाहिजे, ज्याने आपल्याला शून्यात पाहिलंय। चलिए शुरू करते हैं। चलो भाई देखो अपने क्या। तर नमस्कार मित्रमंडळी, कशा आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरती। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। तुमच्याकडे विदाउट वॉटरमार्क अलर्ट मोशन नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अलर्ट मोशन आहेत, कॅपकट आहे आणि विदाउट ॲडचं VPN आहे मित्रांनो। आपल्या साध्या VPNला ॲड येते, आपल्याकडे माझ्याकडे VPN आहे, ते VPNला ॲड येत नाही, त्यामुळे तिथून जाऊन तुम्ही VPN डाउनलोड करा आणि कॅपकटसुद्धा आहे। तर आजचा व्हिडिओ रोहित शर्मावरती बनवलेला आहे। तर तुम्ही रोहित शर्माचे लवर असाल तर एक लाईक नक्की करा बघा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका। तर चला जाऊया व्हिडिओवर। तर चला जाऊया अलर्ट मोशनच्या मेन विंडोवरती। तर अलर्ट मोशनच्या विंडोवरती आल्यावर आपण बिटमार्क ओपन करून घेऊया। तर बिटमार्क अशा प्रकारे दिसणार आहे। तर काय करायचं आपल्याला, अगोदर फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मी फोटो ॲड करून घेतो। रोहित शर्माचे फोटो ॲड झाल्यानंतर लास्टपर्यंत फोटो घ्यायचा आहे, तुम्ही कोणाचे फोटो ॲड करू शकता। तर इथं 10 सेकंदावरती आपण एक स्प्लिट मारून घेऊया। स्प्लिट मारल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे आपला फोटो। तर सोप्या प्रकारे बॅकला येऊ आणि इथं शेक इफेक्ट प्रीसेटवरती जाऊया। तर शेक इफेक्ट प्रीसेट असे दिसणार आहे। तर एक नंबरचा शेक इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आपल्याला। बॅकला येऊन बिटमार्क प्रीसेटवरती जाऊया आणि एक नंबरचे इफेक्ट एक नंबरच्या फोटोला पेस्ट करून घेऊया। तर अशा प्रकारे हा इफेक्ट दिसणार आहे। तर डबल शेक इफेक्ट प्रीसेटवरती जाऊया, 2 नंबरचे इफेक्ट कॉपी करून 2 नंबरच्या फोटोवरती देऊया। तर अशा प्रकारे 2 नंबरचा इफेक्ट कॉपी पेस्ट केल्याच्यानंतर असं दिसणार आहे आपल्याला। शेक इफेक्ट प्रीसेटवरती गेल्याच्यानंतर हे जे लेअर आहेत सर्व लेअर कॉपी करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मी कॉपी करून घेतो। लेअरवरती जाऊन कॉपी 10 लेयर्स करून घेऊया। बिटमार्क प्रीसेटवरती जाऊन इथे लेअरवरती क्लिक करून घेऊया, पेस्ट 10 लेयर्स करून घेऊया। तर अशा प्रकारे लेअर दिसणार आहेत मित्रांनो। हे बघा, लेअर तुम्हाला डायरेक्ट ॲड करून दिलेले आहेत, मी काय बसवायची गरज नाही। आणि आपण एक रेक्टँगल ॲड करून घेऊया। प्लसवरती जाऊन एक रेक्टँगल ॲड करून घेऊया। स्ट्रेच टू कम्पॅसेट एरिया करून घेऊया आणि इथं कलर जे आहे ते नो कलर करून टाकू। बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती जाऊन ते स्टोक अनेबल करून घ्यायचं आहे। व्हाईट स्टोक करून घ्या, स्टोकची थोडी लेंथ वाढून घेऊया आपण। तर अशा प्रकारे हा स्टोकची लेंथ लास्टपर्यंत घेऊया। अशा प्रकारे हा व्हिडिओ दिसणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे। तर एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया मित्रांनो। मी एक व्हिडिओ एक्सपोर्ट आहे माझ्याकडे। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बाय, नमस्कार, जय शिवराय।